नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवूया नाचणीची वडी। उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि उन्हाळ्यामध्ये पौष्टिक असं खाणं व्हायला पाहिजे। मुलांना सुट्ट्या लागल्या आहेत आणि मुलांसाठी खास अशी पौष्टिक नाचणीची वडी आपण बनवत आहोत। चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया। 1 वाटी बारीक रवा, 2 वाट्या नाचणीचं पीठ। पहा इथं सेम वाट्यांनी मी हे मोजून घेतलेलं आहे। 1 वाटी बारीक रवा, 2 वाटी नाचणीचं पीठ, अगदी 1.5 वाटी आपल्याला इथं गूळ घ्यायचा आहे। मी इथं 1 वाटी घेतलेला आहे, पण पुन्हा अर्धी वाटी पुन्हा नंतर घेणार आहे। त्याचबरोबर 1 वाटी इथं सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे। 2 चमचे खसखस घेतली, 1 चमचा वेलची पावडर घेतली, 2 चमचे आपल्याला पांढरे तीळ घ्यायचे आहेत। त्याचबरोबर ड्रायफ्रूट्सची पावडर घ्यायची आहे। आपल्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्सची पावडर घेऊ शकता। 15 ते 20 आपल्याला इथं मनुके घ्यायचे आहेत किंवा बेदाणे घ्यायचे आहेत। आणि छान अशी खमंग पौष्टिक अशी ही नाचणीची वडी आज आपण बनवत आहोत। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच अगदी आवडणारी आणि तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही नाचणीची पौष्टिक वडी। हाडांना बळकटी देणारी, त्याचबरोबर आयर्न, कॅल्शियम, फायबरने भरपूर अशी पौष्टिक ही रेसिपी आपण आज बनवत आहोत। एका ताटाला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे। संपूर्ण तयारी आपण आधी करून ठेवूया, जेणेकरून वडी करताना कोणतीही गडबड नको व्हायला। 1 चमचाभर तूप आपण एका थाळीला लावून ही थाळी साईडला ठेवून देऊया। पहा, याच्यावरती आपल्याला नाचणीची वडी थापून घ्यायची आहे। त्याच्यामुळे सुरुवातीला सगळी तयारी करून ठेवा, म्हणजे आयत्या वेळेला तुमची गडबड होणार नाही। एकट्या जर करणार असाल तुम्ही तर एकट्याने करणार असाल तर अशी तयारी आधी करून ठेवा, म्हणजे एकट्या माणसाची गडबड होत नाही। तर चला आपण इथं नाचणीचं पीठ भाजून घेऊया। अगदी 3 चमचे सुरुवातीला मी तूप घेतलं आहे आणि 3 चमचे तुपावरती 3 ते 4 चमचे तूप आपल्याला इथं घ्यायचं आहे। पहा, पोहे खायचा चमचा आहे, पोहे खायच्या चमच्याने मी इथं तूप घेत आहे। जास्ती तुपाचा वापर न करता कमीत कमी तुपामध्ये आपण ही वडी बनवत आहोत। कमीत कमी तूप वापरून पौष्टिक अशी ही वडी आपल्याला बनवायची आहे। जास्ती तुपाचा वापर करायचा नाही आहे। तर 4 चमचे इथं तूप घेतलेलं आहे मी आणि याच्यावरती आता हे 2 वाट्या जे आपण नाचणीचं पीठ घेतलं आहे ते पीठ भाजून घेऊया। सुरुवातीला आपण नाचणी भाजून त्याचं पीठ तयार केलेलं असतं, त्याच्यामुळे इथं हे पीठ जास्ती भाजण्याची गरज नसते। तरीही पूर्णपणे कलर बदलेपर्यंत तुपावरती हे पीठ खमंग असा सुवास सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं। गॅस मंद केला आहे मी आणि मंद गॅसवरती अगदी 8 ते 10 मिनटासाठी हे जे पीठ आहे हे छान खमंग आपण भाजून घेऊया। तुम्हाला दिसत असेल सुरुवातीला नाचणीच्या पिठाचा कलर, आणि जसं जसं पीठ भाजत जातं तसा तसा याचा कलर बदलत जातो। पाहितं आता हे छान असं मंद गॅसवरती व्यवस्थित आपल्याला खरपूस असं हे पीठ भाजून घ्यायचं आहे। आणखी 1 चमचाभर तूप आपण याच्यामध्ये घेऊया। जसं लागेल तसं तूप थोडं थोडं घ्यायचं आहे, पण 1 चमचा आणखीन तूप घेतलं तर हे याच्यासाठी भरपूर आहे। ते पहा, सुरुवातीला आपण 3 ते 4 चमचे तूप, त्याच्यानंतर 5 ते 10 मिनिट आपण हे पीठ भाजून घेतलं आणि 2 चमचे तूप पुन्हा घेतलेलं आहे आणि 2 चमचे तुपावरती आपण हे पीठ पुन्हा एकदा भाजून घेऊया। पीठ छान भाजून झालं आहे आपलं, पूर्णपणे पिठाचा कलर बदलला आणि सुगंधही छान असा खमंग सुगंध सुटलेला आहे। आता हे जे 1 वाटी आपण रवा घेतलेला आहे, हा रवा आपण या पिठामध्येच भाजून घेऊया। पीठ छान गरम असताना जेव्हा तुम्ही याच्यामध्ये रवा घ्याल तेव्हा हा रवाही छान खरपूस भाजला जातो। रवा वेगळा भाजण्याची गरज पडत नाही। आणि पाहू शकत असाल अगदी कमीत कमी तुपावरती आपण हे पीठ आणि हा रवा भाजून घेतलेला आहे। छान अशी ही नाचणी रव्याची वडी तयार होते। उन्हाळ्याचे दिवस आहेत, उन्हाळ्याच्या सुट्ट्या मुलांना अगदी बऱ्यापैकी लागलेल्या आहेत आणि मुलं सततचा खाऊ मागत राहतात। तर मुलांसाठी म्हणून ही खास पौष्टिक अशी नाचणीची वडी, त्याचबरोबर उन्हाळा स्पेशल म्हणायला काहीच हरकत नाही आहे। तर इथं पहा, हे छान असं पीठ आपलं भाजलं गेलेलं आहे। थोडंसं अजून भाजायला हवं आहे, कारण ह्या पिठाचा मुटका पूर्ण वळता यायला पाहिजे। जसं आपण साठी पीठ तयार करतो तसंच हे पीठही आपल्याला वडीसाठी तयार करून घ्यायचं आहे। पूर्णपणे मुटका जेव्हा वळतो तेव्हा समजायचं की आपलं पीठ भाजलं गेलं आणि हे पीठ आता छान भाजलं गेलेलं आहे। पाहू शकत असाल अगदी बेसन लाडू इतकं पातळ न भाजता आपल्याला वडीसाठी जसं हवं तसं आपण हे पीठ भाजून घेतलेलं आहे। पूर्णपणे पिठाचा कलरही बदललेला आहे आणि पिठाचा छान असा मुटकाही वळत आहे। पाहितं
आता त्याच गॅसवरती आणि त्याच कढईमध्ये आपण बाकीचे जिन्नस भाजून घेऊया. आपण जे सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे ते खोबरं भाजून घेऊया. सगळे जिन्नस व्यवस्थित असे भाजून घेतले तर ही वडी 2 ते 3 महिने अगदी आरामशीर बाहेर टिकते. फ्रीजमध्ये ठेवायची गरजच पडत नाही. त्याच्यामुळे फ्रीजमध्ये न ठेवता जर तुमची वडी बाहेर 1-2 महिने टिकत असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला हे सगळे जिन्नस व्यवस्थित भाजून घ्यायला पाहिजे. तर इथं पहा, हे खोबरंही मी छान खरपूस असं भाजून घेतलेलं आहे. आता काढून घेऊया. त्याचबरोबर तीळ खसखस चांगली तडतडेपर्यंत खमंग सुवास सुटेपर्यंत भाजून घ्या. तीळ खसखसही चांगले व्यवस्थित 2 चमचे खसखस आणि 2 चमचे इथं तीळ घेतलेले आहे. त्याच्यामुळे ह्या वडीमध्ये जेवढे जिन्नस आपण इथं वापरलेले आहेत, जेवढे पदार्थ वापरलेले आहेत, सगळे पदार्थ पौष्टिक आणि हाडांना बळकटी देणारे आहेत. लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत ही वडी नक्कीच भरपूर पौष्टिक अशी ठरू शकते. हे 15 ते 20 बेदाणे छान 1 चमचा तुपावरती भाजून घेऊया. अगदी डायबिटीस पेशंटही काहीही हे म्हणजे मनात कुठलीही गोष्ट न आणता किंवा हे मला चालणार नाही असं मनात न आणता तुम्हाला अगदी आरामशीर ही वडी तुम्ही खाऊ शकता. 1 चमचा तूप घेतलं मी आणि त्या तुपावरती आता आपल्याला गूळ घ्यायचा आहे. खाली गूळ लागू नये म्हणून आपण तुपावरती हा गूळ घ्यायचा. मी 1.5 वाटी गूळ इथं घेतलेला आहे. आता सध्या 1 वाटी घेतला. हा 1 वाटी किसलेला गूळ छान असं मी उलटण्याच्या साहाय्याने परतून घेते. याच्यामध्ये आपल्याला 4 ते 5 चमचे पाणी घ्यायचं आहे. पहा, इथं गुळाचा पाक न करता फक्त गूळ आपल्याला वितळवून घ्यायचा पाण्यामध्ये आणि त्याचा आपण इथं वडीसाठी वापर करणार आहोत. 4 ते 5 चमचे पोहे खायचे चमचे पाणी मी इथं घेतलेलं आहे. 1 वाटी गूळ मी आधी घेतलेला आहे आणि उरलेला अर्धी वाटी गूळ आता घेणार आहे. पहा, इथं एकटे असल्यामुळे थोडीशी गडबड होते माझी व्हिडिओसाठी. आणखीन याच्यामध्ये आता आपण अर्धी वाटी गूळ घेऊया. एकूण आपल्याला 3 वाटी जे आपण 2 वाटी नाचणी घेतली, 1 वाटी रवा घेतलेला आहे. तर आपण जे पिठं 3 वाटी घेतली त्याच्यासाठी 1.5 वाटी गुळाची आपल्याला गरज आहे. इथं आपला 1.5 वाटी गूळ झालेला आहे आणि त्याच्यामध्ये 4 ते 5 चमचे आपण पाणी घेतलेलं आहे. मंद गॅसवरती हा गूळ आपल्याला वितळवून घ्यायचा आहे. पूर्णपणे गूळ वितळला की आपण याच्यामध्ये पीठ मिक्स करूया. भाजलेलं पीठ, नाचणीचं जे आपण तुपावरती पीठ भाजून घेतलं ते पीठ आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचं. पण गूळ पूर्णपणे वितळून द्या आणि गुळाचा पाक करू नका. पाक जर तुम्ही केला तर वडी कडक होईल, म्हणून पाक न करता हा फक्त गूळ आपल्याला पाण्यामध्ये विरघळवून घ्यायचा. पाहू शकत असाल तुम्ही. एकदम गॅस मंद करा आणि मंद गॅसवरती छान असा गूळ हा विरघळून घ्यायचा. आणि पाहू शकत असाल मस्त असा इथं आपलं गुळाचा पाक न होता अगदी छान असं हे पाणी गूळ पूर्णपणे विरघळलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण नाचणीचं पीठ घेऊया आणि लक्षात ठेवा, पीठ घेतलं की पटकन आपल्याला हे पीठ ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे. जास्त वेळ जर तुम्ही कढईमध्ये ठेवलं तर हे पीठ घट्ट होतं आणि आपली वडी थापता येत नाही. 1 चमचा मी वेलची पावडर घेतली याच्यामध्ये आणि हे छान असं एकसारखं मिक्स करूया आणि पटकन ताटामध्ये ओतून घेऊया. खसखस तीळ भाजलेले घेऊया, बेदाणे घेऊया, ड्रायफ्रूट्सची पावडर घेऊया. गॅस बंद केलेला आहे मी. गॅस बंद करा पटकन. जेव्हा पीठ तुम्ही गुळामध्ये ओतून घ्याल त्यावेळेस गॅस बंद करा. बाकीचे जिन्नस घालून घ्या आणि आता हे पीठ आपल्याला ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे. सुंदर चवीची ही नाचणीची वडी होते. तुम्ही एकदा करून पहा. मुलं तर खूप आवडीने खातीलच, पण घरात जर वयोवृद्ध असतील तुमच्या घरात तर तेही ही वडी अगदी आवडीने खाऊ शकतात. पटकन आता आपल्याला जोपर्यंत हे पीठ गरम आहे तोपर्यंत ताटामध्ये ओतून घ्यायचं. थंड जर हे पीठ झालं तर ह्याची वडी अजिबातसुद्धा वळता येत नाही, घट्ट होते आणि मग आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतात. मग त्याच्यासाठी काय करायचं, जेवढे गरम आहे तेवढं पटकन हे पीठ ताटामध्ये आपल्याला ओतून घ्यायचं आहे आणि एका वाटीला खालच्या वाटीच्या बुडाला तूप लावून घ्यायचं आणि ही वडी थापून घ्यायची आहे. पाहिलं ताटामध्ये पटकन हे पीठ मी ओतून घेतलं, वाटीच्या बुडाला तूप लावलं आणि तूप लावून ही वडी थापून घ्यायची आपल्याला. सुंदर चवीची ही नाचणीची वडी होते. करून पहा
आणि पौष्टिक तर आहेच. अगदी घरातल्या लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळेच आवडीने खातीलच. पण सगळ्यांसाठी हाडांना बळकटी देणारी अशी ही पौष्टिक नाचणीची वडी आपण आज बनवली आहे. छान असं पूर्णपणे हे पीठ थापून झालेलं आहे वडीसाठी आपल्याला. आता गरम आहे तोपर्यंतच आपण याच्या वड्या पाडून घेऊया. थंड झाल्यानंतर याच्या वड्या पाडल्या जात नाहीत. त्याच्यामुळे गरम आहे तोपर्यंत व्यवस्थित असं चाकूच्या साह्याने पाडून घेऊया. खसखस आणि थोडीशी खसखस आणि तीळ मी वरून लावून घेते. पाहितं खोबरंही तुम्ही जर असेल बाजूला थोडंसं शिल्लक तर खोबरंही तुम्ही वरच्या बाजूने लावून घेऊ शकता. छान असं हे तीळ खसखस मी लावून घेतलेलं आहे. आणि चाकूच्या साह्याने आपल्याला ही वडी पाडून कमीत कमी 3 ते 4 तास पंख्याच्या खाली सेट करायला ठेवायचे आहे. आणि अगदीच तुम्हाला जर घाई असेल, लवकर हवी असेल तर तुम्ही हे असंच फ्रीजमध्ये ठेवा आणि फ्रीजमध्ये वडी सेट करून घ्या. व्यवस्थित असं वाटीच्या साह्याने व्यवस्थित आपल्याला हे थापून घ्यायचं आहे. छान अशी आता आपण वडी पाडून घेऊया. अगदी चाकूच्या साह्याने सहज ही वडी पाडली जाते. पाहू शकत असाल तुम्ही. आणि अशा पद्धतीने छान अशी आपली नाचणीची वडी तयार झाली आहे. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेल सबस्क्राईब करा. मित्रमैत्रिणींना अशी पौष्टिक ही रेसिपी शेअर करा. अगदी झटपट अर्ध्या ते 1 तासाच्या आतमध्ये आपली नाचणीची वडी तयार झाली आहे. भरपूर अशा ह्या वड्या तयार झाल्या आहेत. आता एक पंख्याखाली आपल्याला 3 ते 4 तासासाठी ही वडी सेट होऊन द्यायची आहे. आणि 3 ते 4 तास झालेत. पाहू शकत असाल मस्त अशी ही वडी आपली निघते. पहा, सुंदर अशी नाचणीची वडी तयार झाली. एक वडी मी तुम्हाला तोडूनही दाखवते. फार छान वड्या झालेल्या आहेत आपल्या. अगदी लहान मुलं तोंडात टाकताच विरघळणारी, अगदी वयोवृद्ध लोकांनाही तोंडात टाकताच विरघळणारी नाचणीची वडी आपली तयार झाली आहे. पुन्हा एकदा मी तुम्हाला वडी काढून दाखवते आणि ही वडी तोडूनही दाखवते. पहा, छान अशी वडी आपली झाली आहे. पहा, अगदी सहज तुटली जाते. एकदम मऊ लुसलुशीत अशी ही वडी करून पहा, खाऊन पहा. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.